नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। तर आजपासून आपण जो आपला बेसिक सायन्स नावाचा सब्जेक्ट आहे बघा फर्स्ट सेमिस्टर साठी, तर त्यामध्ये आपल्याला फिजिक्स मध्ये हा पहिला टॉपिक आहे बघा। कोणता टॉपिक आहे? युनिट्स अँड मेजरमेंटचा। पण आता आपली जी फायनल एक्झाम आहे बघा ती कशा टाइपची होणार आहे? तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, एमसीक्यू क्वेश्चन। तर आपला आजचा पार्ट 1 आहे बघा। याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, तर जशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एग्जाम मध्ये विचारले जातील, म्हणजे जे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला एग्जाम मध्ये विचारले जातील त्याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा। सध्या तर आपण थिअरॉटिकल अभ्यास केला होता बरोबर, युनिट टेस्ट वगैरे झाले असतील तर त्यामध्ये आपण थेरी अभ्यास केला होता। थेरी म्हणजे काय, तर डेफिनेशन्स पाठ केलते, लॉ वगैरे पाठ केलते, न्यूमेरिकल सॉल्व करून बघितले। परंतु आता तेच टॉपिक आपल्याला एमसीक्यू मध्ये कशा प्रकारे विचारणार आहे ते आपण या सिरीज मध्ये बघणार आहे। तर आजचा आपला पहिला पार्ट आहे बघा। तर यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहे की युनिट्स वरती कोणते क्वेश्चन तयार होतात। मग आपल्याला माहिती आहे की बेसिकली आपण थेरीचा अभ्यास केलेला असेल तर बेसिकली युनिट्स मध्ये दोन टाइप असते। कोणते दोन टाइप होते तिथं? फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ह युनिट, आणि त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा मध्ये होता आपला सप्लिमेंटरी युनिट्स नावाचा बरोबर। तर असे टाइप्स होते आपले फंडामेंटल आणि डिराइव्ह युनिट्स। तर पहिले युनिट्स म्हणजे काय? तर युनिट म्हणजे काय राहतं, जे काही स्टँडर्ड आपण मेजरमेंट साठी वापरतो बरोबर, जे काही मेजरमेंट साठी आपण स्टँडर्ड यूज करतो त्याला काय म्हणतो आपण? युनिट असे म्हणतो। त्याचे काही टाइप्स होते फंडामेंटल आणि डिराइव्ह। आता सगळ्यांनी जर स्टडी केला असेल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला फंडामेंटल युनिट सांगतो बरोबर। तर बघा, जर आपल्याकडं फंडामेंटल युनिट्स पार्ट असतील तर आपल्याला फिक्स सांगता येतं की फंडामेंटल युनिट कोणता आहे, आणि ऑप्शन मधून मग आपल्याला डिराइव्ह युनिट विचारलं जाऊ शकतो, किंवा ऑप्शन मध्ये असं असेल की काही तुम्हाला फंडामेंटल युनिट देणार आणि त्याच्यापैकी मग डिराइव्ह युनिट वेगळा करा, अशा टाइपचे काहीतरी क्वेश्चन बनू शकते। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजे की युनिट्स मध्ये मेन दोन टाइप आहे। युनिट्स मधले मेन दोन टाइप कोणते? फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ह युनिट्स बरोबर। युनिट्स मध्ये मेन दोन टाइप कोणते? फंडामेंटल आणि डिराइव्ह। बघा, फंडामेंटल अँड डिराइव्ह। आता थोडंसं फास्ट सांगतो कारण की आपल्याला एमसीक्यूज बघायचे, आणि फंडामेंटल मध्ये टोटल 7 फंडामेंटल युनिट्स आहे। टोटल किती आहे? 7 फंडामेंटल, आणि याच्यामध्ये मग एक पार्ट येतो सप्लिमेंटरी युनिट्सचा। तर फंडामेंटल युनिट टोटल किती आहे? 7। तर कोणते कोणते बघा, तर पहिले मी क्वांटिटी सांगतो बघा। युनिट्स वेगळे आणि त्याचे फिजिकल क्वांटिटीज वेगळे। तर पहिले आपण फिजिकल क्वांटिटीज लिहिणार। तर बघा, पहिली फिजिकल क्वांटिटी असती मास, त्याचे युनिट असतं किलोग्राम, त्याचे युनिट असतं किलोग्राम। दुसरं असतं लेंथ, त्याचे युनिट असतं मीटर, त्याचे युनिट काय असतं? मीटर। त्यानंतर असतो टाइम, त्याचे युनिट असतं सेकंद, त्याचे युनिट काय असतं? सेकंद। त्याचा चौथा येतो टेम्परेचर, टेम्परेचर त्याचे युनिट आहे केल्विन। एसआय सिस्टीम मध्ये केल्विन बरं। तसे तर आपण सेल्सिअस पण यूज करतो, फॅरेनहाइट पण यूज करतो, पण आपल्याला स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये काय युनिट आहे त्याचं? केल्विन युनिट आहे। तर हे लक्षात ठेवा, टेम्परेचरचे युनिट काय राहतं? केल्विन। त्यानंतर एक आहे बघा अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स याचे युनिट आहे मोल। तर या आपण जास्त करून केमिस्ट्री मध्ये सगळ्यात जास्त यूज होणारे युनिट आहे आपलं मोलचं। चालतं, अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? मोल। त्याच्यानंतर मग एक असतो करंट, इलेक्ट्रिक करंट, त्याचे युनिट आहे एम्पियर, त्याचे युनिट काय आहे? एम्पियर। आणि सातवा फंडामेंटल युनिट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी। काय बघा? ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याचं युनिट आहे कॅन्डेला, त्याचं युनिट काय आहे? कॅन्डेला। आणि याच्यानंतर दोन सप्लिमेंटरी युनिट्स राहते। चालतं, याच्यामध्ये मग दोन सप्लिमेंटरी, इकडे दाखवतो बघा, सप्लिमेंटरी। सप्लिमेंटरी मध्ये दोन आहे, एक आहे प्लेन अँगल आणि एक आहे सॉलिड अँगल। बघा, एक असतो प्लेन अँगल, एक असतो सॉलिड अँगल। त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सप्लिमेंटरी मधले दोन, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल। तर प्लेन अँगलचं युनिट आहे रॅडियन, प्लेन अँगलचं युनिट आहे रॅडियन, आणि सॉलिड अँगलचं आहे स्टेरेडियन। बघा, रॅडियन आणि स्टेरेडियन म्हणजे तुम्हाला टोटल सगळ्यात पहिले हे 7 फंडामेंटल युनिट पार्ट पाहिजे,
आणि हे 2 सप्लिमेंटरी युनिट पार्ट पाहिजे आणि ह्याला सोडून बाकी कोणतं युनिट आलं, कोणतंही क्वांटिटी आली, हे 7 नावं, हे 2 नावं सोडून कोणतीही क्वांटिटी आली ती कोणती असणार आहे, डिराइव्ह क्वांटिटी असणार आहे. का बरं? कारण की आपण ह्याचाच वापर करून, फंडामेंटलचाच वापर करून आपण काय बनवतो, तयार करतो. बरोबर, एखादी व्हॅल्यू आपण तयार करतो, एखादी क्वांटिटी तयार करतो, म्हणून त्याचं नाव डिराइव्ह क्वांटिटी आहे. आणि ते युनिट पासून, या युनिट पासून ती तयार केली म्हणून त्याला डिराइव्ह युनिट असे म्हणते. मग एक बेसिक स्ट्रक्चर होतं आपलं. चला आता आपण एमसीक्यू कडे जाऊया. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आपला, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, म्हणजे अशी क्वांटिटी जी मेजर केल्या जाऊ शकते. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की जी पण क्वांटिटी आपण मेजर करतो त्याला कोणती क्वांटिटी म्हटलं जातं, फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे, कोणतीच मेंटल क्वांटिटी आपण मेजरमेंट करू शकत नाही. सगळ्या क्वांटिटी कशा असणार आहे, आपल्या फिजिकल असणार आहे. म्हणजे अशी क्वांटिटी जी मेजर केलं जाते, विच कॅन बी मेजर्ड. मग मेजर केलं जाणारी क्वांटिटी कोणती राहते, फिजिकल क्वांटिटी. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे आपलं, ऑप्शन नंबर सी. बघा मग इथं काय विचार करायचा, बघा भरपूर जणांना समजा हे पाठ नसन, एखाद्यानी फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन पाठ करून ठेवली. एक बेसिक पॉइंट येतो, फिजिकल क्वांटिटीचे 2 टाइप आहे, फंडामेंटल आणि डिराइव्ह. बरोबर आहे, पण आपण जर सुरुवातीला फिजिकल क्वांटिटी काय हेच जर आपल्याला कधी लक्षात नाही राहत, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की मग हे बाकीचे आन्सर का बरं नाहीये, हे पण एक विचार करायचा. आपण जर ऑप्शन नंबर सी टिक केलं तर का बरं आपण ए नाही केलं, बी नाही केलं, डी का नाही टिक केलं, तर त्याचा सुद्धा विचार करा. तर बघा इथं पहिला ऑप्शन आहे फंडामेंटल क्वांटिटी, आणि आपल्याला क्लिअर कट माहिती आहे की जे की आपले बेसिक क्वांटिटीज आपण यूज करतो, मास, टाइम, लेंथ, हे सगळे कोणते फंडामेंटल क्वांटिटीज आहे. त्याच्यानंतर याच्यापासून आपण तयार करणारे डिराइव्ह क्वांटिटी, म्हणजे इथं क्वांटिटीचे टाइप झाले ना. आता आपण म्हटलं होतं क्वांटिटीमध्ये 2 टाइप आहे, फंडामेंटल आणि डिराइव्ह. हे जर टाइप असतील, आता हे जर टाइप्स असतील तर याच्यासाठी आहे का, नाही. पण हे कोणासाठी येतं, फिजिकल क्वांटिटी. आणि मेकॅनिकल क्वांटिटी ऑप्शन का नाही आहे, तर अशा टाइपची कोणती क्वांटिटीज नाहीये. चालतं, अशा टाइपची कोणती क्वांटिटी नाही आहे. तर 3 क्वांटिटीज आहे आपल्याकडे, फिजिकल मध्ये 2, फंडामेंटल आणि डिराइव्ह. चालतं, तर याचं उत्तर काय, फिजिकल क्वांटिटी. चला सेकंड क्वेश्चन, अ फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन, बघा आता काय म्हटलं, अ फिजिकल क्वांटिटी, अशी फिजिकल क्वांटिटी जी डिपेंड आहे कोणावरती, तर फंडामेंटल क्वांटिटीजवर म्हटलेलं आहे. बघा, विच डिपेंड्स अपॉन फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट, म्हणजे अशी क्वांटिटी जी फंडामेंटलवर डिपेंड आहे. म्हणजे जर फंडामेंटलच नसेल तर ती क्वांटिटी आपल्याला भेटणारच नाही. तर त्या क्वांटिटीचं नाव कोणतं असतं, डिराइव्ह क्वांटिटी. या आपल्याला फिक्स डेफिनेशन पार्ट आहे बघा, की 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे, 7 फंडामेंटल युनिट आहे, त्याचाच वापर करून आपण नवीन क्वांटिटी तयार करतो, त्याला काय म्हटलं जातं, डिराइव्ह क्वांटिटी. म्हणजे याचं उत्तर काय, डिराइव्ह क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड, फंडामेंटल आन्सर असणार का, नाही, म्हणून हे कटलं. आणि एमकेएस क्वांटिटी, सीजीएस क्वांटिटी हे का बरं नाहीये, तर हे सिस्टीम आहे. चालतं, युनिटचे आपले सिस्टीम आहे, हे पुढे बघणार आहे आपण. एमकेएस आणि सीजीएस सिस्टीम आहे, म्हणून हे उत्तर तर नसणारच. तर उत्तर काय आपलं, आपलं डिराइव्ह क्वांटिटी. उत्तर काय आपलं, डिराइव्ह क्वांटिटी. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. आता या क्वेश्चन मध्ये बघा, या क्वेश्चन मध्ये ना कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. कशाची गरज आहे, कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही म्हणणार का बरं, तर काय होतं बघा, आपण एक्झाम हॉलमध्ये बसल्यावरती थोडंसं घाईमध्ये असतो. बरोबर, आपल्याला फास्ट सॉल्व्ह करायचं असतं आणि आपण ऑप्शन वाचतो आणि काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. तर नॉट शब्द वाचत नाही, नुसते फंडामेंटल वाचतो. सुरुवातीला आपलं लेन दिसतं, लगेच आपण लेन टिक करतो आणि पुढे चलतो. म्हणजे आपल्याला किती मार्क पडले, 0 मार्क पडले. का बरं, कारण की आपण घाई केली. तर इथं कोणता शब्द आलेला आहे बघा, नॉट. नॉट शब्दाचा अर्थ काय, नाही. मग याच्यापैकी कोणती फंडामेंटल क्वांटिटी नाहीये. तर फंडामेंटल क्वांटिटी टोटल 7 आहे आपल्याकडं, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, करंट आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. याच्यापैकी जो नवीन शब्द दिसत असेल तो कट करा. तर बघा, लेंथ फंडामेंटल मध्ये येते, मास फंडामेंटल मध्ये येतं, टाइम फंडामेंटल मध्ये येतं, स्पीड येतं का, नाही येत. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, स्पीड. आपलं आन्सर काय झालं इथं, स्पीड. चालतंय, आन्सर काय आलं, स्पीड. मग का बरं स्पीड, तर स्पीड ही डिराइव्ह क्वांटिटी आहे. स्पीड कोणती क्वांटिटी, ही डिराइव्ह क्वांटिटी आहे. आता हे तर आपण तर पाठच नाही केलं म्हणा. बरोबर, तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की फंडामेंटल सोडून दुसरी कोणती क्वांटिटी आली तर ती कोणती राहणार, डिराइव्ह क्वांटिटी. का बरं याला डिराइव्ह म्हणते, तर आपल्याला माहिती आहे की स्पीड काय राहतं, डिस्टन्स पर युनिट टाइम. बरोबर, डिस्टन्स पर युनिट टाइम. डिस्टन्स म्हणजेच कोण, लेंथ. बरोबर, डिस्टन्स म्हणजेच कोण आहे,
लेंथ, डिस्टन्स म्हणजेच कोण आहे लेंथ, आणि पर युनिट टाइम, म्हणजे या दोघांचा वापर करून आपण स्पीडचा फॉर्म्युला तयार केला, म्हणून त्याला म्हणायचं डिराइव्ह क्वांटिटी. म्हणून त्याला काय म्हणायचं डिराइव्ह क्वांटिटी. चला, आउट ऑफ विच इज द फंडामेंटल क्वांटिटी. आता काय विचारलं, याच्यापैकी कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे, बरोबर, याच्यापैकी कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर बघा, फंडामेंटल क्वांटिटी 7 नावं आठवायचे आणि टिक करायचं. तर 7 मध्ये टाइम येतो बघा, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. त्याच्यामध्ये टाइम येतो, तर टाइम आपली फंडामेंटल आहे. मग हे बाकीचे कोण आहे, तर डिराइव्ह क्वांटिटी आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, आता तुम्ही स्टडी करायला एखादी डिराइव्ह क्वांटिटी तुम्ही नसन ऐकलेली तर हे वाचत चालायचे, काय काय सांगते बघा. इथं पहिला दिलेला आहे आपल्याला डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास पर युनिट व्हॉल्यूम. चालतं, जर लिहिलेलं नसेल तर तुम्ही आता याला लिहून घेत चला. म्हणजे बघा, एकाच क्वेश्चन मध्ये आपण भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. डेन्सिटी म्हणजे काय, मास पर युनिट व्हॉल्यूम. जर मी मासचं युनिट म्हटलं तर मास कशात होता, किलोग्राम मध्ये. मास कशात होता, किलोग्राम मध्ये. पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कशात असतं, मीटर क्यूब मध्ये. व्हॉल्यूम कशात असतं, मीटर क्यूब मध्ये. चालतंय, व्हॉल्यूम कशामध्ये, मीटर क्यूब मध्ये. त्यानंतर दुसरं विचारलं इथं प्रेशर. दुसरं काय म्हटलेलं आहे, इथं प्रेशर म्हटलेलं आहे. तर प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर असतो फोर्स पर युनिट एरिया. आणि फोर्सचा शोध कोणी लावला, न्यूटननं, म्हणून त्याला युनिट कोणाचं देण्यात आलेलं आहे, न्यूटनचंच. म्हणून इथं न्यूटन पर एरिया राहतं मीटर स्क्वेअर. तर व्हॉल्यूम आणि एरिया लक्षात ठेवा, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये असतो, व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये असतो. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे आपलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर मोमेंटम राहतं मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी, बरोबर. मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी, त्याला म्हटलं जातं मोमेंटम. आणि मोमेंटम साठी युनिट काय असेल मग, तर मासचं किलोग्राम आणि व्हेलॉसिटी असतं मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी असतं मीटर पर सेकंद. मग सगळ्याकडे बघा, सगळीकडे आपण फंडामेंटल युनिटचा वापर केला आणि एक नवीन युनिट तयार केलं. म्हणून हे तिन्ही कोणते क्वांटिटी झाले, डिराइव्ह झाले. हे सगळे बनवले आपण, हे सगळे आपण तयार केले, म्हणून याला म्हणायचं डिराइव्ह क्वांटिटी. चालतं, जर थिअरीमध्ये तर तुम्ही मिस केला असेल टॉपिक, त्याच्यामध्ये तुमचा रिवाइज होऊन जाणार. ज्याचा आपण वापर करतोय टाइमचा युनिट राहतं सेकंद. मग बघा, इथं सेकंद वापरलेले आपण, म्हणजे ही कोणती झाली आपली फंडामेंटल. आणि त्यांनी कोणती विचारलेली आपल्याला, फंडामेंटल क्वांटिटी. चालतंय, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आउट ऑफ द फॉलोइंग डिराइव्ह युनिट इज. मग याच्यापैकी डिराइव्ह युनिट कोणते. आता क्वांटिटी नाही विचारलं, युनिट विचारलं. चालतं, इथं क्वांटिटीने विचारलेलं, काय विचारलेलं आहे, युनिट विचारलेलं आहे. तर आपल्याकडे टोटल 7 फंडामेंटल युनिट आहे. किलोग्राम, मीटर, सेकंद, टेम्परेचरचं केल्विन, करंटचं एम्पियर, अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं मोल, ल्युमिनस इंटेन्सिटीचं कॅन्डेला. याच्यापैकी जो नसन ते आपलं उत्तर. चालतं, बघा मग, किलोमीटर जे फंडामेंटल मध्ये येतं, किलोग्राम जो आहे तो फंडामेंटल मध्ये येतो, सेकंद जो आहे तो फंडामेंटल मध्ये येतो. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन तर आपले कटले, बरोबर आहे. बघा, फंडामेंट यांनी कोणतं विचारलं, डिराइव्ह कोणतं आहे, तर मीटर फंडामेंटल, किलोग्राम फंडामेंटल, सेकंद पण फंडामेंटल. मग उरला कोणता, जूल. आता भरपूर जणांना समजा याच्यामध्ये जूल काय असतं तेच माहिती नसेल समजा, ते एक लक्षात ठेवा की आपण जी एनर्जी फाइंड आउट करतो, आता जूल कोणाचं युनिट आहे, एनर्जीचं, बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे एनर्जीचे नाव ऐकले असन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, चालतं, किंवा हीट असेल, वर्क असेल, या आपण कशामध्ये फाइंड करतो, जूल मध्ये. तर इथे एक नवीन पॉइंट एक नोट डाऊन करून ठेवा की जर कधी तुम्हाला आता मी जे क्वांटिटी लिहिणार आहे त्याचं युनिट जर विचारलं तर सगळ्याचं युनिट जूल आहे. कोणतं, तर प्रत्येक टाईपची एनर्जी, कोणती पण एनर्जी घ्या तुम्ही, म्हणजे जे तुम्ही नावं रेग्युलरली ऐकलेलं तेच विचारते बघा. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. जरी तुम्हाला युनिट माहिती नसेल, फॉर्म्युला माहिती नसेल, तर असं फिक्स एक पॉइंट पाठ करून ठेवायचा की हे कॉमन कोणासाठी आहे, बरोबर. कॉमन युनिट कोणाचं आहे. तर कधी कधी असा बी क्वेश्चन होईल की जूल हे युनिट कोणासाठी आहे. मग ऑप्शन मध्ये असणार एनर्जी, हीट, वर्क, आणि एखादा ऑप्शन असेल ऑल ऑफ द अबोव, तर ते सगळ्यांसाठीच आहे. मग एनर्जी, त्याच्यानंतर हीट आणि वर्क, आणि काय, वर्क. या सगळ्यांसाठी आपल्याकडे युनिट काय, जूलच आहे. या सगळ्यांसाठी युनिट काय, आपण जूलच वापरतो. आणि जेव्हा आपण वर्क डन म्हणतो पर सेकंद, जेव्हा आपण वर्क डन म्हटलं जातं बघा, भरपूर जण इथं कन्फ्युजन राहतं. जेव्हा आपण वर्क डन होतं म्हणजे काय, एकतर सिस्टीम कडून आपल्याला वर्क भेटणार किंवा सिस्टीम वरती वर्क दिलं जाणार, तर तिथं काही ना काहीतरी टाइम लागतो. आणि जेव्हा त्याच्यामध्ये टाइम फॅक्टर येतो, वर्क मध्ये जेव्हा टाइम ऍड होतो, म्हणजे टाइमचा फॅक्टर तिथं कन्सिडर होतो, तर तो पॉवर मध्ये कन्वर्ट होतो. तो काय असतो मग, पॉवर. म्हणजे वर्क पर युनिट टाइम
रेट ऑफ डुईंग वर्क यालाच म्हटलं जातं पॉवर. पण जर तुम्हाला फक्त एनर्जी, हीट आणि वर्क म्हटलं तर त्याचं युनिट काय जूल. त्याचं युनिट काय जूल आहे. त्याचं युनिट काय जूल आहे. याला फोडू शकतो आपण थोडंसं की जूल नेमकं कसं आलं तर वर्कडनचा फॉर्म्युला आहे, वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर, आणि न्यूटन मीटर याचाच अर्थ काय जूल. न्यूटन मीटर याचाच अर्थ काय जूल. तर हे का सांगतोय तर पुढं चालून याच्यावर बी एमसीक्यू तयार होतील. म्हणजे तुमचा एमसीक्यू पेपर आहे आणि कोणालाच माहिती नसतं की क्वेश्चन काय येणार आहे. बरोबर आहे, कोणालाच माहिती नसतं क्वेश्चन काय येणार आहे. पण आपला सिलेबस असा जास्त लेंदी पण नाहीये, छोटे छोटे पॉइंट्स आहे बघा. जर ते युनिट जर तुम्ही एका पेजवर लिहिले बरोबर तर सगळ्या एका पेज मध्येच तुमचं सगळं काही युनिटचं संपून जाणार. मग एक पॉइंट राहणार आपला एरर्सचा, त्याच्यानंतर मग एक पॉइंट राहतो त्याचं न्यूमेरिकलचा. असे 5 ते 6 पानामध्ये तुमचं पूर्ण युनिट्स अँड मेजरमेंट संपून जातं. पण त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, एक ट्रिक पाहिजे. बरोबर आहे. तर हे जसं मी सांगतोय तसे तसे पॉइंट नोट डाऊन करत चला. चालतंय. हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे, याच्यामध्ये असे क्वेश्चन फिरतात बघा. चला 6 नंबरचा क्वेश्चन आपला आता नेक्स्ट. द क्वांटिटी मेजर्ड इन केल्विन. आता बघा आतापर्यंत विचारायचे की याचे युनिट काय त्याचे युनिट काय. आता युनिट दिलं आणि क्वांटिटी विचारली, म्हणजे असं पण फिरू शकते. द क्वांटिटी मेजर्ड इन केल्विन. केल्विन मध्ये कोणती क्वांटिटी मेजर करते. मग आता आपण शिकलो होतो की टेम्परेचरचं याचे युनिट केल्विन आहे. बरोबर, फंडामेंटल मध्ये 7 नाव होते, त्यामध्ये 4थ्या नंबरला टेम्परेचर होतं आणि त्याचं युनिट होतं केल्विन. त्याचं युनिट काय होतं केल्विन होतं. म्हणजे टेम्परेचर साठी केल्विन आहे. तर हे आपलं उत्तर आहे 3 नंबरचं सी, ऑप्शन नंबर सी. टेम्परेचरचे याचे युनिट काय केल्विन आहे. टेम्परेचरचे युनिट काय केल्विन आहे. चालतं. टेम्परेचरचे युनिट काय क्लिक. मग हे बाकीच्यांचे काय ते बी माहिती पाहिजे. उगाच आपण बळच हे टिक करायलो. तर बाकीच्यांचा बी थोडासा विचार करा की लेंथचं जे लेंथ कशात असतं मीटर मध्ये, मास कशात असतं किलोग्राम मध्ये, हीट आत्ताच मला सांगितलं हीट काय जूल. जूललाच काय लिहू शकतो आपण न्यूटन मीटर. चालतं. जूललाच काय लिहू शकतो न्यूटन मीटर. बरं, याच्यामध्ये मी काय सांगतोय तुम्हाला की एमसीक्यूचा अभ्यास कशा प्रकारे करायचा. चालतंय. एमसीक्यू आपण फक्त सॉल्व्ह नाही करत. मी असं नाही सांगितलं कधीच की चला यो क्वेश्चन ये त्याचा आन्सर, यो क्वेश्चन ये त्याचा आन्सर, असं मी नाही सांगतोय. मी हे सांगतोय की जेव्हा पण एमसीक्यू पॅटर्नचा तुम्ही अभ्यास करणार, तुम्ही फर्स्ट सेमिस्टरचे विद्यार्थी आहे, तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न हा 6 सेमिस्टर पर्यंत आहे. पण भरपूर वेळेस मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे की कोणताही विद्यार्थी एमसीक्यूचा अभ्यास करत नाही. का बरं करत नाही तर पहिली गोष्ट त्याला समजतच नाही की अभ्यास करायचा कशाचा, नेमकं अभ्यास काय करायचा. नुसतं एमसीक्यू वाचून ते होत नसतं. तुमच्याकडे पहिले नॉलेज असलं पाहिजे, थोडंसं नॉलेज गेन झालं पाहिजे, आणि एमसीक्यू क्वेश्चनला फोडून फोडून कशा प्रकारे त्याला समजता येईल ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर हेच मी इथं सांगतोय की जर हे उत्तर आहे तर यो विचार करा माइंडमध्ये, हे सांगा की हे का नाही आहे, बाकीचे का नाही आहे, तो विचार करा अभ्यास करताना. का बरं की जेव्हा पण तुम्ही एक्झाम मध्ये जाणार तुम्हाला ॲक्युरेट आन्सर विदिन अ सेकंड माहिती पडेल. आता ॲक्युरेट आन्सर विदिन सेकंड आपल्याला तिथं समजून येतं. बघा आता द युनिट ऑफ प्लेन अँगल इज. आता आपल्याकडे 2 सप्लिमेंटरी युनिट होते, सप्लिमेंटरी क्वांटिटी होते. एक होता प्लेन अँगल, एक होता सॉलिड अँगल. आता एक असतो प्लेन अँगल आणि एक असतो सॉलिड अँगल. प्लेन अँगलचा आपण युनिट म्हटलं होतं रेडियन, आणि जो आपला सॉलिड अँगल असतो तो स्टेरेडियन. मग बघा इथं स्टेरेडियन दिलेलं आहे, तर यो तो झाला आपला सॉलिड अँगल साठीचा, आणि यो इथं रेडियन दिलेला आहे, तर रेडियन कोणासाठी झाला प्लेन अँगल साठी. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी प्लेन अँगल. इथं काय दिलं बघा डिग्री, म्हणजे एक नॉर्मल क्वांटिटी येते की आपण कुठेही त्याला यूज करू शकतो. ते डिग्री म्हणजे एक युनिट नाही झालं, तर डिग्री सेल्सिअस त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण आता टेम्परेचर बद्दल बोललो होतो की टेम्परेचरचं एसआय युनिट आता 3rd चॅप्टरशी रिलेटेड आहे. बघा 3rd चॅप्टर मध्ये आपल्याला चॅप्टरचं नाव आहे हीट अँड ऑप्टिक्स. बरोबर, तर त्याच्यामध्ये एक टेम्परेचरचा पॉइंट आहे, त्याच्यामध्ये काय एक टेम्परेचरचा पॉइंट आहे. तर तो पण एक लक्षात ठेवा की टेम्परेचर मेजरमेंट साठी आपल्याकडे 3 टाईपचे स्केल आहे. एक स्केल आहे केल्विन स्केल, एक आहे सेल्सिअस आणि एक आहे फॅरनहाइट. बरोबर, असे 3 टाईपचे स्केल आहे. मग याच्यामध्ये आपण केल्विनला कॅपिटल के ने डिनोट करतो. चालतं, इथं डिग्रीने लावायची. बरं, इथं डिग्री नसती, इथं नुसतं कॅपिटल के लावायचं. सेल्सिअसला डिग्री सेल्सिअस म्हणतो आणि फॅरनहाइटला डिग्री फॅरनहाइट म्हणतो. तर ही केल्विन आपली एसआय सिस्टीम मधली स्केल आहे. मग याची एक रेंज देऊन ठेवलेली आहे आपल्याला. आता याची एक केल्विनची रेंज दिलेली आहे की 273.15 ते 373.15.
0.15 यो एक्स्ट्रा फॅक्टर आहे, तो कधी कन्सिडर होतो कधी होत नाही. तर 273.15 ते 373.15. त्यानंतर सेल्सिअस आपल्याला माहितीच आहे 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस, आणि फॅरनहाइटची आहे 32 डिग्री फॅरनहाइट टू 212 डिग्री फॅरनहाइट. चालतं. तर केल्विन मध्ये आपण डिग्रीने लावणार, सेल्सिअस आणि फॅरनहाइट मध्ये डिग्री. तर हे युनिटने झालं, हे म्हणजे कॉमन फॅक्टर राहतो, आणि युनिट म्हणजे कोण झालं तर सेल्सिअस. सेल्सिअस आणि फॅरनहाइट त्याचे युनिट झाले. मग यो कोणासाठी झाला डिग्री सेल्सिअस, तर यो टेम्परेचर साठी झाला. आता इथं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मागच्या क्वेश्चन मध्ये तर आपण म्हटलं की टेम्परेचर युनिट तर केल्विन म्हटले, बरोबर आहे. मग भरपूर कन्फ्युजन असन, तर हे एक लक्षात ठेवा की टेम्परेचरचं SI युनिट स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट केल्विन आहे. तसे टेम्परेचरला 3 युनिट आहेत, तसे तर 4 पण आहे, पण बेसिकली आपल्या सिलेबस सध्या आपल्याला 3 लक्षात ठेवायचे. कोणते 3 आहेत, तर केल्विन, सेल्सिअस आणि फॅरनहाइट असे 3 स्केल आहे, म्हणून त्याचे 3 युनिट आहे, केल्विन, सेल्सिअस आणि फॅरनहाइट. जर तुम्हाला क्वेश्चन आला व्हॉट आर द युनिट्स ऑफ टेम्परेचर, बघा क्वेश्चन नीट आहे का, व्हॉट आर द युनिट्स ऑफ टेम्परेचर, आणि ऑप्शन दिलं केल्विन, सेल्सिअस, फॅरनहाइट अँड ऑल ऑफ द अबोव, तर तुम्ही टिक करणार ऑल ऑफ द अबोवला. का, तर तिन्ही पण टेम्परेचर युनिट आहे. पण क्वेश्चन जर आला व्हॉट इज द SI युनिट ऑफ टेम्परेचर, व्हॉट इज द SI युनिट ऑफ टेम्परेचर, तर तिथं नुसतं केल्विनला टिक करायचं, सेल्सिअस फॅरनहाइटला करायचं नाही. यो सगळ्यात बेसिक पॉइंट आहे बघा. आणि जास्त करून जेव्हा MCQ तयार होतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जातो, ते याच पॉइंटवर विचारला जातो. तर हे झाले आपले प्लेन अँगलचं. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला आता बघा, द सिस्टीम ऑफ युनिट विच आर इन यूज. आता तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतं की एक CGS MKS नावाचा पॉइंट आला होता तिथं फर्स्ट सेकंड क्वेश्चन मध्ये, तर तिथं ते युनिटचे सिस्टीम आहे आपल्याकडं. तर आपण 4 टाईपचे सिस्टीम इथं यूज करतो, आणि जेव्हा केव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो, आता सेकंड सेम मध्ये थर्ड सेम मध्ये तुम्ही जाणार पुढे, तर तिथं आपण जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार त्याचा मॅक्झिमम वेळेस आपण स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट, आपल्या इकडं स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट वापरतो. पण असे 4 युनिट्स आहे, त्या 4 युनिटच्या सिस्टीमचे नाव मी सांगतो बघा. एक आहे CGS सिस्टीम, दुसरी आहे MKS सिस्टीम, त्यानंतर आहे FPS सिस्टीम, आणि जी सगळ्यात जास्त वापरतो आपण ती आहे SI सिस्टीम. याला CGS, MKS, FPS, SI असे काय नाव आहेत बघा. CGSचं मी आता फुल फॉर्म लिहित नाही, मी ओरली सांगतो बघा. C फॉर सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. बघा सेंटीमीटर, ग्राम, सेकंद, मीटर, किलोग्राम, सेकंद, काय म्हटलं बघा, मीटर, किलोग्राम, सेकंद, फूट, पाऊंड, सेकंद, आणि स्टँडर्ड इंटरनॅशनल. तर असे 4 सिस्टीम आहे. तर यांनी बघा ऑप्शन बळजबरी फिरवलेलं राहते, तिथं PTS नाव देऊन ठेवलं, असं तर घ्यायचं नाही, बरोबर, म्हणजे ऑप्शन कटलं. VIT नाव देऊन ठेवलं, असं बी काय नाही सिस्टीम मध्ये. हे 4 नावं पाठ करा फक्त, CGS, MKS, FPS, SI. लिहून घ्या वाटलं तर सेंटीमीटर, ग्राम, सेकंद, मीटर, किलोग्राम, सेकंद, फूट, पाऊंड, सेकंद, आणि स्टँडर्ड इंटरनॅशनल. मग याच्यामध्ये PST आला, हे बी कोणतं युनिट नाहीये, हे बी गेलं. FI पण असं कोणतं युनिट नाहीये, हे बी गेलं. तर बघा CGS, MKS, FPS, SI म्हणजे आपलं आन्सर. तर हे फिक्स पार्ट पाहिजे की 4 सिस्टीम आहे, याच्या व्यतिरिक्त एखादं नवीन नाव आलं तर ते आपलं आन्सर नाहीये. चलो नेक्स्ट क्वेश्चन, द SI युनिट ऑफ टेम्परेचर ग्रेडियंट इज. आता भरपूर वेळेस होतंय काय बघा, आपण जेव्हा पाठ करतो, एखादी स्टडी आपण करत असताना, तर आपण काय करतो की जेवढं आपल्याला बुक मध्ये दिलेलं आहे तेवढंच आपण त्याच्या रिलेटेड ते वाचत चालतो. मग आपल्याकडे फंडामेंटल युनिट दिली होती, आपण तेवढं वाचलं. पण आता तर क्वेश्चन विचारला की व्हॉट इज मीन बाय द टेम्परेचर ग्रेडियंट, तर यो पॉइंट तुम्हाला परत एकदा थर्ड चॅप्टर मध्ये येणार आहे, हीट अँड ऑप्टिक्स मध्ये. तिथं आपल्याकडे एक लॉ आहे कंडक्शनचा, तर त्यामध्ये तो टेम्परेचर ग्रेडियंटचा पॉइंट आहे. मग नेमकं टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, तर ह्यो पॉइंट कुठून आला तर तेही सांगतो मी. तर मॅथमॅटिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह नावाचा टॉपिक आहे. आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की आपल्याकडे टेम्परेचरचं इक्वेशन आहे, आणि त्याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स डिफरन्शिएट करतो, आणि तेव्हा जाऊन आपल्याला काय भेटतो, त्याचा ग्रेडियंट. त्यालाच म्हणलं तर ग्रेडियंट म्हणजे त्याचा स्लोप. ग्रेडियंट म्हणजे काय, त्याचा स्लोप. तर ग्रेडियंटला दुसरा शब्द काय, स्लोप आहे. तर हे तुम्हाला मॅथ मध्ये सुद्धा कामाला येईल, हे बी लक्षात ठेवा की कधी जर क्वेश्चन मध्ये ग्रेडियंट विचारला, कारण की आपल्याला स्ट्रेट लाईन नावाचा टॉपिक आहे, त्यामध्ये स्लोप फाइंड आउट करा असा एक क्वेश्चन येतो. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा आपल्याला एक टॉपिक आहे
तिथं सुद्धा आपल्याला dy/dx ते फाइंड करायचं असतं, तो म्हणजे स्लोप असतो, त्याला म्हटलं तर ग्रेडियंट. मग ग्रेडियंट म्हणजे कोणाचा घ्यायचा? टेम्परेचरचा. मग टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय? चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. चालतं, चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणजे चेंज इन टेम्परेचर dt विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणजे dx. विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणजे dx किंवा d म्हणा. तर टेम्परेचर कशात मोजतो? केल्विन मध्ये. टेम्परेचर कशात मोजतो? केल्विन मध्ये. आता सेल्सिअस मध्ये का नाही? तर इथं वाचा, काय विचारलं? SI. काय विचारलं? SI केल्विन मध्ये, आणि डिस्टन्स राहतं मीटर मध्ये. मग केल्विन पर मीटर बघा कुठे आहे? केल्विन पर मीटर बघा कुठे आहे? यो सेल्सिअस कटला, मीटर पर केल्विन कटला, सेल्सिअस कटला, हे इथं केल्विन पर मीटर. हे झालं आपलं याचा आन्सर. तर आपण एक जनरली आता समजा तुम्ही जर विसरले, हे टेम्परेचर ग्रेडियंट फॉर्म्युला तुम्हाला माहिती नाहीये आणि तरी बी तुम्हाला याचं उत्तर तर टिक तर करावंच लागणार आहे, काही ना काहीतरी आन्सर तर द्यायचंच आहे. आता काय करायचं? तर एक थोडंसं लॉजिक लावा की काय विचारलं तिथं? टेम्परेचर. SI युनिट ऑफ टेम्परेचर. मग जर तुम्ही एकदा नीट ऑप्शन बघितले, सेल्सिअस कटला, मीटर कटला, सेल्सिअस कटला, कोण उरलं? फक्त केल्विन, म्हणजे ऑप्शन नंबर बी. तुम्हाला माहिती बी नसेल फॉर्म्युला तर ऑप्शन नंबर बी लॉजिकली टिक करा. उगाच काहीतरी टिक करू नका, लॉजिकली फंडामेंटल वरून आपण ते टिक केलं. चला, आजचा आपला या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन. व्हॉट इज द SI युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी? व्हॉट इज द SI युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी? तर 7 फंडामेंटल युनिट पैकी हे 7वी क्वांटिटी आपण बघितली होती, ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि त्याचं SI युनिट विचारलेलं आहे. तर त्याचे SI युनिट आपण पाठ केलेलं आहे कॅन्डेला. काय पाठ केलेलं आहे? कॅन्डेला. यो मोल कोणाचा आहे? तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मोल कोणाचा आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. एम्पियर फेमस आपलं. आय म्हणजेच कोण? करंट. कोणाचा? यो करंटचा. आणि यो एक पॉइंट सांगायचा आहे बघा, ऑप्शन मध्ये नन ऑफ द अबो. मग आता भरपूर जणांना काय सवय असते? ऑल ऑफ द अबो आणि नन ऑफ द अबो हे दिसलं की टिक करून टाकतात. तर अशा वेळेस थोडंसं विचार करायचा. जर तुम्हाला क्वेश्चन प्रॉपरली माहिती असन, बरोबर आहे, प्रॉपरली माहिती असन आणि युनिट वगैरे विचारलं ना, तर तिथं जास्त करून ऑप्शन दिलेले असते. असं नन ऑफ द अबो असं उत्तर की नसतं. न्यूमेरिकल मध्ये झालं, युनिट्स मध्ये झालं. एखाद्या वेळेस प्रॉपर्टी वगैरे जी असते ना, त्यामध्ये एखाद्या वेळेस करू शकते नन ऑफ द अबो. तर हे पण एक लॉजिक लक्षात ठेवा. या भरपूर जण डायरेक्ट नन ऑफ द अबो करून टाकते. उत्तर तर दिलेलं होतं, काय होतं? कॅन्डेला. चालतंय. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघितले? फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ह युनिटचे 1-2 क्वेश्चन बघितले. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण पुन्हा काय करणार आहे? ह्याच्या पुढचा टॉपिक. चालतंय, पुढचा टॉपिक आपण बघणार आहे. आणि तुम्हाला पण एखाद्या टॉपिकमध्ये डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण तो टॉपिक सुद्धा घेऊ. चला, धन्यवाद.